नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमणी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे. जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसतसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू व ऐकू शकताल. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय असं लिहा. आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री शिवलीला अमृत या ग्रंथातील अध्याय 14 चालू करत आहे. अध्यायाचं नाव आहे विमर्शन नृपकथा चंद्रसेन व श्रीकर गोपकथा. प्रथमतः मी भगवान शिवशंकरांना प्रार्थना करतो की तुम्ही हा 14वे अध्याय ऐकण्यासाठी यावे. अध्याय 14 विमर्शन नृपकथा चंद्रसेन व श्रीकर गोपकथा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीभ्यं हे शंकरा उदारा कर्पूर गौरा. हिमालयाच्या कन्येच्या मनरूपी सरोवरातील तू राजवंश आहेस. तुझे गुण अपार आहेत, आगम्य आहेत, तरीही सर्वजण तुझे गुण वर्णन करीत असतात. तुझा आदी मध्य व अंत कळत नाही. तू सर्वाचा कारण व कर्ता आहेस. तू कोठे केव्हा प्रकट होशील हे ब्रह्मादिकांना सुद्धा कळत नाही. हा शंकर सर्व जगाचे विश्रामस्थान आहे, पण तो भक्ताचे मन शुद्ध आहे असे पाहून तेथे राहतो. सूत शौनकादिकांना यासंबंधी एक कथा सांगत होता, ती कथा मी आता सांगतो. विमर्शन नृपकथा. किरात देशात पूर्वी विमर्शन नावाचा राजा होता. तो मोठा पराक्रमी होता. शत्रूंचा त्याने पूर्ण पाडाव केला होता. तो हिंसक होता. तो नेहमी शिकार करीत असे, मद्य पिऊन धुंदीत असे. तो अति मांसाहार करीत असे. त्याने 4 वर्णाच्या स्त्रियाची विवाह केले होते. तो निर्दय होता. अनेक प्रकारे गैरवर्तन करणारा होता. पण एक गुण मात्र त्याच्या अंगी होता, तो म्हणजे शंकराची भक्ती. तो नित्य यथासंग यथाविधी शिवार्चन करी. त्याची एक पत्नी कुंदुती ही गुणवती व चतुर होती. तिने एकदा पतीला विचारले, नाथ, मी प्रांजलपणे विचारते, तुम्ही शिवरात्रीचे व्रत करता, उपोषण करता, नृत्य करता, स्वतःच गीते गाता, शिवलीला मोठे आनंदाने वर्णन करता, पण तुमच्या हातून कितीतरी दोष घडतात, त्याचे काय? तेव्हा तो विमर्शन राजा तिला आपले पूर्वजन्मीचे व्रत सांगू लागला. राजा म्हणाला, मी गेल्या जन्मी पंपा नावाच्या नगरीत एक कुत्रा होतो. योगायोगाने मी शिवरात्रीला म्हणजे माघ वद्य चतुर्दशीला शंकराच्या मंदिरासमोर गेलो. तेथे शिवपूजा चालली होती. ती पाहिली. तेथे राजाचे सेवक दाराशी उभे होते. त्यांनी मला काठीने मारले. तेव्हा मी पळालो. पळताना मला शंकराच्या मंदिराला प्रदक्षिणा घडली. मी लोचटपणे पुन्हा तेथे आलो. आशा होती की काहीतरी खायला मिळेल. पुन्हा मला हकलले. तेव्हा मी आणखी एक फेरी मारली. पुन्हा आपला मंदिरासमोर येऊन बसलो. तेव्हा सेवकाने चिडून मला बाण मारला. मला तो वर्मी लागला. माझे प्राण जाऊ लागले. मी शंकराच्या पिंडीकडे पाहता पाहताच प्राण सोडले. राणी, माझ्याकडून शिवरात्रीस उपोषण, शिवदर्शन, प्रदक्षिणा व अपार प्राणार्पण घडले. ते पुण्य मोठे होते. त्यामुळे मला आता राजाचा जन्म व वैभव प्राप्त झाले. पण श्वानाचे गजलमीचे वाईट गुण अजून गेले नाहीत, म्हणून माझ्याकडून दोषपूर्ण कर्म घडते. राणी कुंदती म्हणाली, जर तुम्हाला पूर्वजन्मीचे असे ज्ञान असेल तर मी गजलमी कोण होते ते सांगा. तेव्हा राजा म्हणाला, तू पूर्वजन्मी कपोती होतीस. तू एक मांसाचा तुकडा तोंडात धरून उडत जात होतीस. तेव्हा एक ससाना तुझ्या पाठलाग करू लागला. तू शिवमंदिराला 3 वेळा घिरट्या घातल्यास, पण ससाने तुला गाठलेस. त्याने तुला मारले व तू मरून पडलीस. देवळाच्या शिखरावरून शिवपंडीसमोरच अंगणात तू पडलीस. त्या पुण्यामुळे तुला हे वैभव मिळाले आहे. राणीचे कुतूहल जागृत झाले. ती म्हणाली, नाथ, तुम्हाला खूपच ज्ञान आहे. भविष्यातील सुद्धा तुम्हाला कळत असेल. आपण पुढच्या जन्मी कोण होऊ सांगा बरे. राजा म्हणाला, हे मृगाक्षी, हे गजगामिनी, ऐक. तू विचारतेस म्हणूनच मी सांगतो. पुढील जन्मी मी सिंधू देशाचा राजा होईन. तुझ्या या नावाची राजकन्या होऊन माझी पत्नी होशील. त्या पुढील जन्मात मी सौराष्ट्र देशात राजा होईन. तू कलिंग राजाची कन्या म्हणून जन्म घेशील व मला वरमाला घालशील. 4थ्या जन्मात मी गांधार देशात राजा होईन आणि मगध राजाची कन्या म्हणून तू जन्म घेशील व माझी पत्नी होशील. त्यानंतर 5व्या जन्मात मी अवंती नगरीत राजा होईन व तू दाशार्ह राजाची कन्या म्हणून जन्म घेऊन पुन्हा माझीच पत्नी होशील. राणी आश्चर्याने हे ऐकत होती. राजा ओघाने पुढे सांगू लागला, मी 6व्या जन्मात अनंतर देशाचा राजा होईन. तू ययातीची गुणवती वंशजा होशील. तुझा व माझा त्या जन्माती विवाह होईल. 7व्या जन्मात मी पांड्य राजा होईन व तू पद्म देशाची राजकन्या होशील.
त्या जन्मातही आपण पतिपत्नीच होऊ. तुझे नाव वसुमती असेल. मी मोठा पराक्रमी होईन. शंकराची माझ्यावर कृपा असेल. मी शत्रूंना दंड करीन. मी धर्मशील होईन. शिवमहिमा वाढवीन. शंकराचे नित्यभजन करीन. त्या जन्मात मी पुत्राला राज्य देईन आणि तप करण्यासाठी वनात जाईन. मी तेथे अगस्ती ऋषींना शरण जाईन. शैव पंथाची दीक्षा घेईन. तुझ्यासह त्या जन्मी मी शिवलोकात आरूढ होईन. शिव शौनकादिकांना म्हणाला. या प्रकारे तो राजा तेवढे जन्म घेऊन शिवभक्तीने परमपवित्र होऊन आपल्या पत्नीसह कैलासात गेला. शिवभक्तीचा एवढा तर्कापलीकडील महिमा आहे, त्याचे वर्णन ब्रह्मदेवाशी शक्य नाही आणि हिरण्यगर्भाशी शक्य नाही. शिवगुणाचे कीर्तन ऐकून ज्याचे मन हेलावत नाही, नेत्रातून अश्रुधारा गळत नाहीत, त्याचे जीवन व्यर्थ होय. त्याची विद्या, त्याचे कर्म, त्याचा धर्म सारे काही व्यर्थ. याविषयी मी एक कथा सांगतो, ती ऐका. चंद्रसेन, नृप व श्रीकर गोप यांची कथा. उज्जैनी नावाच्या नगरात चंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. तो न्यायी होता. महाकालेश्वर नावाचे जे ज्योतिर्लिंग आहे त्याची सेवा तो नेहमी करीत असे. मणिभद्र नावाचा त्या राज्याचा एक प्राणप्रिय मित्र होता. खरोखर काही व्यक्ती चांगल्या मिळे हे पूर्वपुण्याचेच फळ असते. चतुर व चरित्रसंपन्न मित्र असावा. सर्वज्ञ व दयाळू गुरु असावा. भाविक व उदार शिष्य असावा. सुंदर आणि पतिव्रता स्त्री असावी. भक्तिमार्गी व भाग्यवान पुत्र असावा. व्युत्पन्न आणि सुरस व्याख्यान करणारा वक्ता असावा. दिव्य हिरा, परीस, सुडाळ मोती हे जसे उत्तम, तसाच ज्ञानी पिता आणि तोच गुरु असणे हे त्रिभुवनात अपूर्व भाग्य होय. चंद्रसेन राजाचे भाग्य या तोडीचे होते. मणिभद्रही तेवढ्याच योग्यतेचा होता. त्याने एक अजब मणी राजाला आणून दिला. तो सूर्यासारखा तेजस्वी होता. त्या मण्याचा विशेष गुण असा होता की कोणत्याही धातूला त्याचा स्पर्श झाला की त्याचे बावन कशी सोने होत असे. त्याचे दर्शन होताच रोग बरे होत असत. त्या राष्ट्रात चोर तस्कर नव्हते, आवर्षण नव्हते, दुर्भिक्ष नव्हते, दरिद्र नव्हते. तो मणी कंठात धारण केल्यावर राजा इंद्रासारखा दिसे. त्याचा रणांगणात जय होत असे. वैरी मित्र होत. आयुष्य व आरोग्य या त्या मण्यामुळे मिळत असे. त्या राजाचे ऐश्वर खूप वाढले. तो शंकराचा भक्त होता. मोठा विवेकी आणि चतुर होता. तितकाच तो विरक्त, शांत, तपस्वी, ज्ञानी होता. त्यामुळेच की काय, इतर अनेक राजांना त्याच्याजवळचा मणी हवासा वाटू लागला. ते त्याचा द्वेष करीत होते, त्याच्याशी स्पर्धा करीत होते. कोणी तर तो मणी दे म्हणून राजाला धमकी दिली. अर्थात राजा कोणालाच भिवून नव्हता. पुष्कळ राजे एकत्र आले. त्यांनी मोठे सैन्य जमवले व उज्जैनी नगरीला वेढा घातला. दूत पाठवले, संदेश दिला, तुझ्याजवळचा मणी दे, नाही तर युद्धाला तयार हो. राजाला वाटले, केवढा अनर्थ ओढावला हा. मूल्यवान वस्तू जवळ बाळगणे हे संकटाला आमंत्रणच. भूषणच दूषण होऊन जाते. अतिशय सौंदर्य, अतिश्रीमंती, अतिविद्वत्ता, अतिप्रीती, अतिभोग, अलंकार, अतिसद्गुण अति झाले की त्यातून विघ्न उत्पन्न होते. चंद्रसेन विचार करू लागला, मी जर मणी देऊन टाकला तर त्यात माझा छात्रधर्म तो काय राहिला. पण दारुण युद्ध करायलाही मन तयार होत नाही. आता महाकालेश्वरासच शरण जावे. तो दिनांचा रक्षक, जगाचा उद्धार करणारा करुणासागर आहे. भक्ताचे रक्षण करणारे जणू वज्रकवच आहे. तो भक्ताचा कैवारी आहे. हिमालयाची कन्या पार्वतीचा तो प्राणवल्लभ असून त्रिपुरांतक आहे. तोच हे संकट निवारण करील. असा विचार करून राजाने सर्व चिंता सोडून महाकालेश्वराच्या मंदिरात जाऊन त्याची पूजा आरंभिली. बाहेर प्रधानाने सैन्य जमवून शत्रूशी युद्ध सुरू केले. तोपाचा बडीमार नगर तटावरून शत्रुसेनेवर होऊ लागला. राजा मात्र शंकराच्या आराधनेत मग्न होता. बाहेर प्रखर युद्ध चालले होते. देवद्वारी रणवाद्ये वाजत होती. राजा मात्र मनापासून शिवपूजनात दंग होता. काही नागरिक राजाचे पूजा कर्म पाहायला जमले. त्याच्या निर्भयतेची चर्चा करू लागले. त्यात एका गुरुराखी स्त्रीचा 6 वर्षाचा मुलगाही पाहायला आला होता. त्याने सर्व पूजा मनपूर्वक पाहिली आणि आईबरोबर घरी परत गेला. मुलाने केलेली शिवपूजा बघा श्रोते हो, मुलाने केलेली शिवपूजा ऐका आता. घराशेजारीच एक मोकळी उजाड झोपडी होती. तो मुलगा तेथे गेला. शंकराच्या पिंडीसारखा एक पाषाण त्याने आणला. मातीची वेदिका तयार केली आणि आपल्या समजुतीप्रमाणे त्याने शिवपूजा सुरू केली. पाषाणाशिवाय जवळ काहीच नव्हते. सर्व उपचारांसाठी त्या मुलाने दगडच वाहिले. धूप, दीप, नैवेद्य सर्व पाषाणाचेच. त्याला मंत्रध्यान काय माहीत. ओले गवत आणि बिनवासाची फुलेही त्यांनी वाहिली. परिमल द्रव्य कुठली आणणार.
मातीच घेऊन वाहिली. पुष्पांजली कसली? ओंजळीत मातीच घेतली आणि वाहिली. शंकराचे ध्यान केले ते कसे? डोळे मिटून स्वस्थ बसला आणि महाकालेश्वराची पिंडी मनासमोर आणली. दृढ ध्यान लागले. तिकडे त्याच्या आईने स्वयंपाक केला आणि त्याला जेवायला हाका मारू लागली. पण त्या हाका त्या मुलाला ऐकायला आल्या नाहीत. तेव्हा आई बाहेर आली व पाहू लागली. तेव्हा मुलगा ओसाड जागी दगड मांडून बसलेला तिला दिसला. अरे बाळा, तू काय करीत आहेस? जेवायला चल घरात, तिने हाक मारून म्हटले. पण मुलगा काहीच बोलेना. तेव्हा आई रागवली. तिने पुढे जाऊन त्या मुलाची सर्व दगडाची मांडणी उधळून टाकली. चल उठ, जेवायला चल, असे म्हणून तिने मुलाला हात धरून उठवले व ओढू लागली. तेव्हा मुलगा भानावर आला. त्याने डोळे उघडून पाहिले तो शिवपूजा उद्ध्वस्त झालेली. त्याला फार वाईट वाटले. शिव शिव असा आक्रोश करून छाती पिटीत तो मूर्छित पडला. पुन्हा शितीवर आला. तेव्हा मी आता प्राणत्याग करीन असे ओरडू लागला. तेव्हा आई त्याला दोष देत परत गेली. आपले जेवण उरकून तृणाच्या आसनावर झोपून गेली. इकडे आपण केलेली पूजा उद्ध्वस्त झाली म्हणून तो मुलगा हे शंकरा, हे शंकरा, हे महाकालेश्वरा असा विलाप करीत रडत बसला. त्यावेळी दयाळू श्री उमारमण शंकराने अद्भुत चमत्कार केला. गवताची झोपडी होते. तेथे रत्नखचित शिवमंदिर दिसू लागले. त्याचे खांब हिऱ्याचे होते. वर अनेक रत्नांचा कळस झळकू लागला. शिवलिंग तर चंद्रापेक्षाही तेजस्वी असे मणिमय झाले. तो मुलगा डोळे उघडून पाहू लागला. तो सर्व राजोपचार पूजा सामग्री तयार करून ठेवली दिसली. सारी काही नवलच. ते पाहून तो मुलगा आनंदाने नाचू लागला. लगेच त्याने मना लावून खऱ्या सामग्रीने पूजा केली. पुष्पांजली वाहिली. शिवाचे नाम मोठमोठ्याने घेत तो नाचू लागला. शिव प्रसन्न झाला. बाळाला म्हणाला, बाळा तू वरदान माग, मी प्रसन्न झालो आहे. मुलगा म्हणाला, देवा माझ्या आईने तुझी पूजा उडवून दिली, तो तिचा अपराध क्षमा कर. तथाच तू शंकर म्हणाला, मी तुझ्या दर्शनासाठी आईला आणतो, तिलाही दर्शन दे. असे म्हणून तो मुलगा आईकडे धावला. तो आपले घर रत्नखचित भव्य राजगृहासारखे झाले आहे आणि आपली आई दिव्य मंचकावर निजली आहे असे त्याला दिसले. ती सुंदर झाली होती. तिने अलंकार धारण केले होते. आई उठ ना, शंकर प्रसन्न झाले आहे, तुला दर्शन घडेल. चल बाहेर बघ तरी केवढे भव्य सुंदर देऊळ देवानेच निर्माण केले आहे. आई उठली. मुलाला जवळ घेऊन ती बाहेर पडली. देवालय पाहून ती चकित झाली. बाळाच्या नितांत भक्तीने आईलाही शिवदर्शन झाले. ती बाळाला कुरवाळू लागली. आपण पूजा भंग केली याचे तिला वाईट वाटले. तिला घरी राहावेना. राजा महाकालेश्वराच्या मंदिरात होता. तिथे जाऊन राजाला सर्व चमत्कार कथन केला. राजा लगबगीने ते रत्नखचित मंदिर पाहण्यासाठी आला. त्याच्या मागोमाग नागरिक आले. राजाने तर बाळाचे पायच धरले. लोकात वाऱ्यासारखी वार्ता पसरली. सारेजण तिकडेच धावत सुटले. मुलाला शंकराने दर्शन दिले. रत्नखचित देऊळ निर्माण केले. आईचे दारिद्र्य फिटले. जो तो कौतुक करू लागला. नगराबाहेर सुद्धा शत्रुसेनेत बातमी पसरली. आपले वैर बाजूस ठेवून शत्रू राजांनी दूत पाठवले. निरोप पाठवला, राजा तुझी व तुझ्या प्रजाजनांची शिवभक्ती अद्भुत आहे. आम्ही उगीच दृष्ट बुद्धी धरली. आता आमचे मन पालटले आहे. आम्ही त्या भक्त श्रेष्ठ बालकाचे दर्शन घेण्यासाठी नगरात येत आहोत. प्रेमाने तुम्हाला भेटण्यासाठी येत आहोत. चंद्रसेन राजाला निरोप कळता त्याने प्रधानाला युद्ध थांबवायला सांगितले. सर्व राजांना पाचारण केले. त्यांना मिरवणुकीने तो नगरात घेऊन आला. अवंती म्हणजेच उज्जैनी नगरीची सुंदर रचना पाहून राजे आश्चर्य करू लागले. शिव मंदिरापुढे येऊन त्या सर्व राजांनी मंदिराला प्रणाम केला. मुलाशी वंदन केले. ते राजे म्हणू लागले, शंकर प्रसन्न झाला तर काहीही घडू शकेल. झोपडीचा राजवाडा होऊन जाईल. शत्रूचे मन पालटून ते मित्र होतील. सिद्धी घरी दासी होऊन राहतील. न मागता कामना पूर्ण करतील. अंगातले वृक्ष कल्पतरू होतील. मुका पंडित होईल. पांगळा वाऱ्याच्या वेगाने धावत जाईल. मूढ मनुष्य चतुर्वक्ता होईल. रंक भिकारी मोठा भाग्यवान होईल. चिंतामणी रत्न सहज साथी येईल. कीर्ती त्रिभुवनात पसरेल. राजेही पाया पडू लागतील. सहज खानावे तिथे खजिने सापडतील. वेदांचा अभ्यास न करता हे वेदार्थ मनात प्रकटेल. हाती सर्व कौशल्य येतील. उमा रमणाची कृपा झाली तर काही होणे अशक्य नाही. राजा त्या गवळ्याच्या मुलाला म्हणाला, तू धन्य आहेस. नंदी ज्याचा वाहन आहे तो शंकर तुझवर प्रसन्न झाला आहे. त्या दिवशी त्या शिवालयात फार मोठी यात्रा लोटली. त्यावेळी तिथे हनुमंत प्रगटला. तो वायुसूत रामचरणीचा भ्रमर, अंजनी कुमार, सीतेच्या मनाला आनंद देणारा, लंका दहन करणारा, मदन विजयी द्रोणाचल उपटून आणणारा, लक्ष्मणाचे प्राण वाचवणारा, अर्जुनाच्या रथावर बसून त्याचे रक्षण करणारा मारुती, तो रुद्राचा अवतार तेथे प्रकट होता. सर्व लोक व राजे त्याला वंदन करू लागले. हनुमंताने त्या गोप बाळाला जवळ घेतले व त्याला नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला.
त्याने न्यास, मातृका, ध्यान इत्यादी सर्व शिकवले. प्रदोष व सोमवार व्रत शिकवले. मुलाच्या मस्तकावर हात ठेवला. त्यावेळी हनुमंताच्या प्रसादाने त्या मुलाला 14 विद्या अवगत झाल्या. 64 कला अंगी आल्या. हातावरील आवळा जसा पूर्ण दिसतो तसे त्याला ज्ञान झाले. त्याचे नाव श्रीकर असे ठेवले. सर्व राजे जय जयकार करू लागले. देवानी गगनातून पुष्पवर्षाव केला. हनुमंताने मुलाला सांगितले, श्रीकरा, तुला सर्व आनंदाची सुखाची प्राप्ती होईल. तुझ्या कुळात तुझी 8वी पिढी जेव्हा येईल तेव्हा नंद नावाचा गोप जन्माला येईल. गोकुळात त्याचा पुत्र म्हणून विष्णू श्रीकृष्ण रूपाने मोठी अवतरलीला करील. तो कंस शिशुपाल यांचा वध करील. पांडवांच्याकडून कौरवांचा नाश घडवून आणील. श्रीधराचे विष्णूचे अवतार युगायुगात वारंवार होतात. श्रीकरा, तू धन्य आहेस असे सांगून व त्या मुलाला उपदेश करून हनुमान अंतर्धान पावला. सर्व राजे चकित होऊन पाहतच राहिले आणि नंतर श्रीकराच्या नावाने राजांनी प्रचंड जय जयकार केला. चंद्रसेनाने सर्व राजांना त्यानंतर वस्त्रे व भूषणे दिली. त्यांनी राजांचा निरोप प्रेमाने निरोप घेतला. चंद्रसेन व श्रीकर ह्या दोघांनी नंतर नित्य नियमाने सोमवार व प्रदोष व्रताचे आचरण केले. शिवरात्रीचे व्रत केले. याचकांना तो राजा दाने देऊन तृप्त करी. शिवलीला श्रवण करीत ते दोघे अंती शिवपदास पोचले. ह्या अध्यायाची फलश्रुती बघा. हा अध्याय पठन केल्यास भक्ताला संतती, संपत्ती व दीर्घायुष्य प्राप्त होईल. ज्याचे मन शिवार्चन करण्यात मग्न असेल त्याला विघ्ने बांधणार नाहीत. हा शिवलीला अमृत ग्रंथ म्हणजे सूर्यच आहे. त्याच्या शब्दरूपी किरणांनी सज्जन मनरूपी कमले विकास पावतात. जीव आणि शिव हे चक्रवाक पक्षाचे युगल एकत्र येते. दुर्जन रूपी गुबडे लपून राहतात. शिवाची निंदा करणाऱ्या शिवाच्या प्रभावाने नरकात जावे लागते. हरिनिंदका शंकर कुंभीपाक नरकात घालतो. हरिहरात भेद मानणे व त्यांची निंदा करणे या पापाला महाभयंकर शिक्षा करतो. हे ब्राह्मानंदा, हे सद्गुरुराया यतिवर्या, कैलास पर्वतावर निवास करणाऱ्या मृडानिप्रिया श्री शंकरा, तू श्रीधर कवीला वरदान दिलेस. तुझी लीला तूच वधून घे. विस्तृत अशा स्कंद पुराणात ब्राह्मोत्खंडात श्री शिवलीला रूपी अमृतमयी कथा आहे ती सज्जनांना नेहमी श्रवण करायला मिळो. श्री सांबश्य सदाशिवार्पणमस्तु. चतुर्थाध्याय समाप्त. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ महाराज गे, गोपाल कृष्ण महाराज गे, सांबशिवर महादेव कैलासपती.